नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 70 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अकोला या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 श्रीरामपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, सहस्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सहस्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, तुमसर ही राज्यामध्ये तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुमसर ही महाराष्ट्र राज्यामधली तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, सांताक्रूज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? सांताक्रूज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, 1 मे सन 1981 रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? 1 मे सन 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वर्धा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, उजनी हे महत्त्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उजनी हे महत्त्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सावंतवाडी हे ठिकाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याचे पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे? महाराष्ट्र राज्याचे पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 800 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जिल्ह्यांची एकूण संख्या 36 या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 17 कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मराठी भाषेमध्ये पहिले मासिक खालीलपैकी कोणते आहे? मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणते मासिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिग्दर्शन मासिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? ज्ञानपीठ हा पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वी.स. खांडेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जळगाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लोणावळा खंडाळा ही थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणावळा खंडाळा ही थंड हवेचे ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 तोरणा व पुरंदर हे किल्ले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यावल हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोयना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 दीना हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? दीना हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आंबा घाट हा खालीलपैकी कोठून कोठे जाताना लागतो? आंबा घाट हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर ते रत्नागिरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दाभोळ ही महाराष्ट्रामधली खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? दाभोळची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तिल्लारी हा जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तिल्लारी हा जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर जिल्हा या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? देहू व आळंदी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इंद्रायणी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले राज्यामधले खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? हिमरू शालीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पैठण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मराठवाडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कलिंगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. डोकलाम सीमा वाद खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधला सीमा वाद आहे? डोकलाम हा वाद खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधला वाद आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भारत व चीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. आझाद हिंद सेना यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? आझाद हिंद सेना यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रास बिहारी बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. कादवा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? कादवा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 श्रीकांत देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अमोनिया वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणता देश हा ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नाही? खालीलपैकी कोणता एक देश ब्रिक्स संघटनेमध्ये समावेश नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण कोरिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार खालीलपैकी कोण आहे? भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुनील छेत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. जैन धर्मामधील पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत? जैन धर्मामधील पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऋषभदेव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो? शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महापौर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49. आर्य समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? आर्य समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. भारताचे सध्याचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? भारताचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्वी ते बिहार राज्याचे राज्यपाल होते. प्रश्न क्रमांक 51. लढाऊ विमान MiG-21 एकटी चालवणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अवनी चतुर्वेदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 52 महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समिती यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? राष्ट्रभाषा प्रचार समिती यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर्धा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुरशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आयोडीनच्या कमतरतेमुळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वाशिम जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 8 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट सन 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 कोयना जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? कोयना जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शिवसागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती? दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 राष्ट्रपती राजवट घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमान्वये लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 356 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विष्णू शास्त्री चिपळूणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 मणिभवन हे खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे? मणिभवन हे खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोक्लोरिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य हे वापरले जाते? पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य हे वापरले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्लोरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1885 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 गदर पार्टी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? गदर पार्टी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लाला हरदयाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 70. अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.